वास्तविक पाहता सेवानिवृत्तीपूर्वी संबंधित खाते प्रमुखाकडे पेन्शनचा प्रस्ताव जायला हवा असा शासन निर्णय आहे किंवा आयुक्त कार्यालयाच्या तशा सूचना आहेत की सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्त मंजुरीचा आदेश त्या कर्मचाऱ्याला देऊन त्याचा सत्कार करावा आणि त्याला त्याच्यानंतर पेमेंट कंटिन्यू त्याला पेन्शन मिळत राहील, त्याची उपासमार होणार नाही, आर्थिक हेळसांड होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही अशा सूचना असताना देखील काही प्रस्ताव 6 महिन्यापूर्वी काही 8 महिन्यापूर्वी येऊन देखील जिल्हा स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नाही। आता मी 31 मेला रिटायर झालो। रिटायर झालेल्या दिवशी मला कुठलाही सेवानिवृत्तीचं मंजुरी आदेश मिळाला नाही किंवा सेवानिवृत्तीचं पत्र मिळालं नाही। लाभ मिळणे तर दुरापासच। वास्तविक पाहता त्या दिवशी मिळालं असतं तरी मला जे शासनाचं निवृत्ती वेतनामध्ये अंश राशीकरण आहे, उपदान आहे ते किंवा सगळ्यात खेदाची बाब अशी आहे की भविष्य निर्वाह निधीचं खातं आहे, ज्या खात्यामध्ये आमची रक्कम महिन्याला सर्व्हिस जॉईन गेल्यापासून राहते आणि त्याला व्याज मिळतं। त्या रकमेचं ते रक्कम सेवा मार्चच्या अगोदर 3 महिने बंद केली कपात करण्याची। त्याचं कारण एवढंच की ती रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच त्याच्या खात्यावर जमा व्हावी आणि त्याचा उदरनिर्वाह व्हावा, म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा। परंतु त्या रकमेला सुद्धा त्रुटी दाखवताना सुद्धा प्रस्ताव सादर केल्यापासून 4 महिन्यांनी त्रुटीचं पत्र निघतं आणि त्रुटीची पूर्तता केल्यानंतर परत 5-6 असे 1-2 महिने घालवले जातात। वास्तविक पाहता हे हक्काच्या मागण्या आहेत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान करायचं राहिलंच, पण त्याची आर्थिक कुचंबना केली जाते, त्याची हेळसांड केली जाते, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते। आता मी जर बघितलं तर मला 4 टाइम इन्सुलिन आहेत, माझ्या डोळ्याची कमजोरी झाली, शुगर मिळत, औषध उपचारला 15 ते 20 हजार रुपये खर्च आहे। गेले 4 महिने मी कसं दिवस काढतोय, माझं कुटुंब कुठल्या परिस्थितीत आहे। वारंवार माझ्याकडे पत्रव्यवहार आहे, मी डेप्युटी शिवराव निवृत्त होण्यापूर्वी 15 दिवस पत्र दिलेलं आहे। शासन निर्णय असा आहे माझ्या प्रस्तावावर कारवाई व्हावी, दखल घेतली नाही। रिटायर झालो त्या दिवशी मला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केलं, मी पत्र दिलं शिव मॅडमना की मी रिटायर झालोय, मला अद्याप काहीच दिलं नाही आज असं। नंतर मी पत्र कमिशनरला दिलं आणि मला जिल्ह्यातून कुठलंही माझ्या काय कारवाई केली याचं उत्तर दिलं नाही। म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सन्मान राहिला, त्याची आर्थिक कुचंबना होईल असं वागू नये प्रशासनानं। आयुष्य गेलेलं असतं आणि तो काहीच करू शकत नाही, पण त्याचं सगळं कुटुंब, आता माझी मुलगी शिकते, मुलाचं काहीतरी आहे, माझा आजारपणाचा खर्च आहे, मला शासनाच्या सूचना शासनाचे निर्देश असताना सुद्धा शासन अंमलबजावणी झालेली नाही, ही खेदाची बाब ह्या जिल्हा परिषदला घडते आणि ती हे विशेष म्हणजे ह्या 8-9 महिन्यात जास्त घडते। एवढंच होतं, असं ठेवू नका। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन करताय, नेमके काय मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे? महाराष्ट्रात जे ग्रामपंचायत अधिकारी सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत आमच्या याच्यामधले सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी हे जवळपास 5-5, 10-10 वर्ष झालं, कोणी 1 वर्ष झालं, कोणी 6 महिने झालं। तर ह्या लोकांचं पेन्शनचा जो विषय आहे, ज्या दिवशी सेवानिवृत्त झाला त्या दिवशी प्रोव्हिजनल पेन्शन दिलं पाहिजे, परंतु हे जिल्हा परिषद प्रशासन पेन्शन मंजूर करत नाही, त्यांचं जीपीएफचा लाभ देत नाही, त्यांचा गट विमा देत नाही, त्यांचं रजारोतीकरण देत नाही, त्यांचे 6व्या वेतन आयोगाचे हप्ते थकलेले आहेत ते जीपीएफ मध्ये जमा करत नाही। हे असे जे लाभ आहेत हे लाभ न दिल्यामुळं हे लोक त्यांचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे, त्यांचं म्हणजे वयोमानानुसार जे औषध उपचार आहेत त्याच्यासाठी पैसे नाहीत, नाविलाजास्तव हे लोक भीक मागे आंदोलन करत आहे आणि ह्या